काय मग कुणाल, काय वाटतंय तुला मी लोणचं बनवणार आहे तर? भीती कसला असते काय एवढे घेतले मग काय गाडी वळवली मी खूप गोळा काय केलं. नशीब गाडीवर पप्पांना मिळाले ते काय केलेलं 50ला 2 घेऊन आलेली ही 2. त्यांना सांग होताना काय 50 50 ला रुपयाला दोन कैऱ्या 2 कैऱ्या घेऊन आली आणि पप्पांची भांडत होती पप्पांसोबत. पप्पा मला 50 अरे नाही. रुपये, पप्पा मला वाटा आपल्या इकडे कसा वाटा मिळतो ना. नाही मी सांगते काय झालं ते. मी तिच्याकडनं घेतले ओले काजू, तर ती बोलत होती 900 रुपये किलो. तर आम्ही तिला सांगितलं नाही 850 ला दे म्हणून. तर ती हा बोलली, नाही करत होती, नाही करत होती, असं करून 850 ला तिने ते सगळं दिलं. मी तिला म्हटलं कैरी कशी, तर ती बोलली 30 ला 1, 50 ला 2. म्हणजे काय म्हणजे 30 काय ला 30 ला 1 वाटा, 50 ला 2 वाटे. तर मी तिला म्हटलं हा ठीक आहे ते 2 दे, असं करून मी 2 उचलल्या आणि मी तिला 900 रुपये दिले. तर तरी ती बोलत होती माझे नाहीत ते दुसऱ्याचे, ते ओरडेल मला. आता मला काय माहिती, मी 2 घेतल्या. मग तिला काय वाटलं हिने 900चे 900 रुपये दिले आणि 2 कैऱ्या ही अशाच घेऊन जाते असं तिला वाटलं. आणि मला काय वाटलं ती 50 रुपयाला 2 कैऱ्या देते, म्हणून मी 50 रुपये दिले आणि 2 कैऱ्या घेऊन गेले. आणि मग मी वाटेत बोलले थोड्या स्वस्त असताना कैऱ्या तुम्ही आता घेतल्या असता तिच्याकडनं आणि लोणचं केलं असतं. तर पप्पा बोले 30 ला 1 वाटा होता. तिने अशा लावून ठेवलेल्या 4 कैऱ्या 30 रुपयाला 1 वाटा. मग मी तिच्याकडनं 20 रुपयाला 1 वाटा घेतला. तिने दिला मला सगळं दिलं. ते मी तिची अख्खी गोडीच नाही कोणामुळे होतं भेटलं घेतलं. तुला? पप्पांमुळे मिळाले. आय एम सॉरी. म्हणजे मी पण वाटा लक्षात नाही आला. ती बोले 30 ला 1, 50 ला 2. 30 ला 1 वाटा, 50 ला 2 वाटे असं बोलायचं. तिला काय वाटलं गाव आली आहे म्हणून तिला वाटलं समजेल हा दादा. मी आपलं बोले ओके, म्हणजे मी फुल साऊथ बॉम्बेच्या पुढे सारखं केलं. 30 ला 1, 50 ला 2. ओके काकी 2 कैऱ्या द्या आणि मी निघाले घेऊन येण्यासारखी. तर आता मी हे मस्त लोणचं बनवणार आहे. हे सगळं हे करून कुणाल कसं वाटतंय? भीती डर का माहौल छाया हुआ है. फक्त नाही, तुम्ही माझं सांगा काय छान म्हणणं झालं. आहे, हा. बनवतो पण जर एक्सपेरिमेंट करत असशील तर आमच्यावर नको गं. मी हे सध्या एक्सपेरिमेंटच करणार आहे. मी बनवणार. दादा है ना ताई. मी खूप छान बनवते. पप्पांना सांगायचं पप्पाने बनवलं असतं. तुला मी कापते ते पण घेते की काय. मला बोलतो मी जर नाचायला लागलो तर तुझी लाज जाईल. अरे आम्ही विचित्र नाचायचो काही पण बरोबर बोलते हा. विचित्र कसे नाचा. पण बघा आता मग कसा नाचते जाऊ. लोळू. मायकल जॅक्सन. मग बघितलंस ना कसा मागे गेला असा त्याच्यामध्ये. डेंजर आहे तो. ऐकतोय कानावर उभा राहून नको. नको कानावर उभा राहून नको. नको. आता मी याच्यात मस्त मीठ घातलंय आणि हे मीठ लावून मी आता रात्रभर ठेवून देणार. नंतर आम्ही गेलो हॉस्पिटलमध्ये, कारण आपल्या NGOकडे एक केस होती. लहान मुलाचं एक हार्टचं ऑपरेशन होतं आणि त्याच्या ऑपरेशनसाठी लागणारे जे पैसे आहेत ते CS क्रिएटिव्ह सोल्युशन आणि आपलं अर्थनेक्सस ग्लोबल फाउंडेशन यांनी मिळून बाकीच्या संस्थांकडनं जमा करून त्यांना पोचवले होते आणि त्या मुलाचं ऑपरेशन सक्सेसफुल झालं होतं. ही फॅमिली नांदेडची आहे आणि गरीब शेतकरी कुटुंब आहे आणि त्यांच्या मुलाला जी गरज होती ती आपण पूर्ण केली. त्या मुलाच्या आणि त्याच्या आईच्या पायात चप्पल नव्हतं, त्यामुळे आपण ते चप्पल घेण्यासाठी गेलो. आपल्या NGOला कितीतरी लोक महिन्याला असेच पैसे पाठवत असतात. कोणीतरी 1000 रुपये पाठवतं, कोणीतरी 500 रुपये पाठवतं आणि ते आम्हाला इन्फॉर्म करतात की हे जिथे तुम्हाला वाटेल ना तिथे ह्याचा उपयोग करा. आणि तोच उपयोग करून आम्ही यांना चप्पल वगैरे ह्या गोष्टींची खरेदी करून दिली. याच्यापेक्षा मोठी साईज आहे का? छोटी होती त्याला. चल बाय बाय कर का. आता लगेच गेम खेळायला सुरुवात केली. बसा दादा तुम्ही पुढे बसा. हो नाही ठीक आहे चला. आणि उतरलात की कॉल करा, त्यांना पेमेंट करायचं आहे ना. उतरल्यावर कॉल करा. येस चला चला. काळजी घ्या. हो नक्की नक्की. हो AC चालू केला फक्त, ग्लास बंद करा नंतर. हा चला. फोन का पोचलात की फोन करा. चला. ए मारक्या टाटा बाय.
मागेच ना. मागे रे पुढे आलोय. पुढे आलास नाव ठेवायला. मग रेसिपी तरी सांग. नाही सांगत तू. नाही सांगत नाही मी, सिक्रेट रेसिपी. अजून त्याला हे करायचंय. जर लोकांना ते टेम्पटिंग वाटलं आणि मी ज्याला ज्याला ते बघून खायला कसं देणार- कळणार? हा? बघून मग कसं? बघ. तसं नाही, झाल्यावर झाल्यावर म्हणजे आता ती दिल्यानंतर असं ते मी कसं ठेवणार. कळणार? हे बघ, हे लोणचं जास्त टिकत नाही. हे लोणचं महिन्याभर 1.5 महिन्यात संपणार. फ्रीज मध्ये ठेवायचं, कारण याच्यामध्ये मी अति तेलाचा वापर करत नाहीये. त्याच्यामुळे हे कच्च्या कैरीचं कमी तेलातलं लोणचं आहे. ते हे फ्रीज मध्ये बरणी ठेवायची. एकदा खायला सुरुवात केली ना, तसंही ते राहत नाही, ते लगेच संपून जातं. माझी आठवण करून प्रत्येक वेळेला फक्त म्हणायचं की अंकिता भारीच असं बोलायचं. बघूया आता, ती वेळ यायला पाहिजे मला असं वाटतंय. एवढं तर खाऊन बघ, हे तर खाऊन बघ. ते नाही चांगलं लागत आहे. लागते का? ते आता असं नाही चांगलं लागत अंकिता. एक बघ रे, एवढं नको खाऊस, ते ती हे एवढं? मस्त आलं. तुला फक्त नावच ठेवायला येतात. त्या तोंडबत आहे हो म्हणजे का खरंच चांगलं वाटतंय. मग पण असं विदाऊट शिजवता कसं काय खाताय? लोणचं शिजवतो. कोण धन्य म्हणजे मला वाटलं ते गोड लोणचं सारखं करतेस तू. शिजवायचं थोडी असतं. कोणताच गोड आता कोणताच कसं काय नाही. गोड गोड लोणचं? लोणच्याला हे कर, येडी आहेस काय? पण ह्याला पाकात कशाला करतात. त्याला नाही करत. म्हणजे असंच झालं असंच. हा कोण फोडणी बाकी आहे. कामाचं संपलं. ऍड केले. हा. ते खायला हे गेलेला टोप आणला थोडेसे मला ठेवायचे ना बाजूला. नाही ठेवणार, लोणचंच खावं लागणार. म्हणून खाली टोप आणला. करू मी? जेव जेव तू. नाही करतो ना. दादाला जेवले. नाही, त्याची कॉमेंट्री असते ना. झालाय काय पण? बघायचंय टेस्ट करून, खरंच बघ. नाही आता बघ. खाऊ शकतो लगेच? हा, हे असंच खायचंय. झालं मग. हा, घे हातावर घे. नाही माझ्या ताटात दे. आणि त्यात नको तुझा हात, हात असा कर. सगळं खाऊ नकोस, सगळं एकत्र खाऊ नकोस, मग जास्त बोलशील. तर हे लोणचं मी असंच सहज बनवलं होतं. पण तुम्हाला जर सिंधुद्योगचं आंब्याचं लोणचं, आंब्याचं गोड लोणचं आणि बरेच आमच्याकडे लोणच्याचे प्रकार घ्यायचे असतील तर सिंधुद्योगच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही ऑर्डर करू शकता. आणि आता अजून एक गोष्ट, तर ज्या गोष्टीची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता ती गोष्ट आलेली आहे. आणि आता सिंधुद्योगमध्ये आंबे अवेलेबल झालेले आहेत, तुम्ही ते घेऊ शकता. त्याचे काय दर असतील वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्हाला सिंधुद्योगच्या पेजवरती मिळतील. पण त्याआधी मला तुम्हाला एक छोटीशी इन्फॉर्मेशन द्यायची आहे. ती म्हणजे आपण जो नेहमी रेग्युलर साईजचा आंबा जो विकतो तो हा असा आहे. पण सध्या कोकणामध्ये आंब्या ह्या पिकावरती प्रचंड संकट आले. आंबा काजूचं उत्पादन खूप कमी आहे आणि त्यामुळे वातावरणातल्या बदलांमुळे काही वेळेला आंब्यांवरती हे असे डाग तुम्हाला दिसतील. तर हे डाग म्हणजे काही आंबा खराब आहे किंवा काय आहे असं काही नाही आहे. जे डाग असलेले आंबे आहेत ते सुद्धा चांगले आंबे आहेत. त्यामुळे आंबे घेताना किंवा काही करताना सिंधुद्योगकडनं स्पेशली जेव्हा तुम्ही आंबे घ्याल तेव्हा तुम्ही निश्चिंत राहा आणि आंबे घ्या. आम्ही तुमच्यापर्यंत खूप चांगलं फळ पोचवण्याचाच प्रयत्न नेहमी करत असतो, करत आलो आहे आणि करत राहू. त्याचबरोबर आपल्याकडे पायरीसुद्धा अवेलेबल आहे. आता मी हे सगळे जे काही प्रकार आहेत ते सगळे हातात घेऊन थांबले आणि मी आता हे टेस्ट करणार आहे पहिले जाऊन. आणि आमच्या शॉपमधनं सुद्धा तुम्ही परचेस करू शकता. पण त्यासाठी सिंधुद्योगचा जो नंबर आहे जो मी स्क्रीनवरती दिला आहे त्या नंबरला कॉन्टॅक्ट करा. आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण मी डिटेल्स दिलेल्या आहेत. सिंधुद्योगच्या पेजला फॉलो करून अपडेट घेत राहा आणि त्यानुसार जेव्हा तुम्हाला आंबे घ्यावेसे वाटतील तेव्हा त्या नंबरला व्हॉट्सअपवरती मेसेज करून आंबे विकत घ्या. कडे या 2 साईजमध्ये आंबे अवेलेबल आहेत. जो आपण 1 डझनच्या बॉक्समध्ये जो 12 आंब्यांचा बॉक्स देतो त्याच्यामध्ये ही साईज येते. जो 15 किंवा 18 आंब्यांचा आपण जो बॉक्स देतो त्याच्यामध्ये छोटी साईज येते. हे दोन्ही हापूसच आहेत. आता हा थोडा जास्त पिकला आहे आणि हा ह्याच्या नंतर काढलेला आहे म्हणून थोडा कमी पिकला आहे. फरक या दोघांमध्ये फक्त साईजचा आहे, बाकी चवीचा किंवा कशाचाही फरक नाही. आंबा हे शेवटी फळ आहे आणि त्याची साईज आपण डिसाईड नाही करू शकत, त्यामुळे हा एवढाच फक्त या 2 बॉक्समध्ये फरक आहे. आणि ही आहे पायरी. आता पायरी आंबा जो आहे हा खूप लवकर पिकतो, त्याच्यामुळे आपण पायरी कच्ची लोकांपर्यंत देतो आणि ती लगेच पिकते. त्याच्यामुळे पायरी
आणि आपल्याकडे हे सगळे आंबे आता अवेलेबल झालेले आहे. तर लवकरात लवकर खरेदी करा. फक्त ऑर्डर करताना आमची एकच विनंती आहे की कृपया वारंवार कॉल करू नका. तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज केला तर त्याच्यानुसार ऑर्डर तुमची घेतली जाईल आणि तुम्हाला त्या दिवशीचे दर कळवले जातील. सिंधू उद्योगच्या इंस्टाग्राम स्टोरीवरती आम्ही रोजचे दर अपडेट करतो आहे. रोज रात्री 8 वाजता आम्ही आंब्याचा जो काही दर असेल तो सांगतो आहे, ते जेणेकरून लोकांना ऑर्डर करण्यासाठी इझी होऊन जाईल. आणि ती ऑर्डर घेतल्यानंतर 6-7 दिवसानंतर आम्ही आंबे तुमच्यापर्यंत पोचवतो आहे, कारण आंबा पिकवायला आणि त्यानंतर तुमच्यापर्यंत पोचवायला आम्हाला एक पुरेसा वेळ हवा असतो. तर ऑर्डर कशी प्लेस करायची यासाठी जर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर सिंधू उद्योगचं जे हाऊ टू ऑर्डर नावाचं हायलाईट आहे ते तुम्ही चेक करू शकता, किंवा तुम्ही जर व्हॉट्सअपला मेसेज केला तर तिथे सुद्धा तुम्हाला गाईड करण्यात येईल की ऑर्डर कशी करायची. त्यामुळे तुम्ही ऑर्डर करा, पण थोडेसे पेशन्स ठेवा. आंब्याचं उत्पादन यावर्षी खरंच खूप कमी आहे, पण चांगल्यात चांगलं फळ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे. जेवढं फळ आमच्याकडे अवेलेबल असेल आम्ही तेवढ्याच ऑर्डर घेतो आहे आणि त्यानंतर ऑर्डर स्टॉप करतो आहे. त्यामुळे तुम्ही आंब्याची वाट बघत बसाल की आत्ता रेट कमी होईल, आत्ता रेट कमी होईल, तर कदाचित यावर्षी तुम्हाला कमी आंबे खायला मिळतील. त्यामुळे सांगता येत नाही आहे. सध्या एक्सपोर्टसुद्धा बंद आहे. आवक वाढली तर रेट कमीसुद्धा होतील. सी यू इन नेक्स्ट ब्लॉग. बाय.